बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल आणि मोह आवरणार नाही असं चटकदार कच्च्या कैरीचं लोणचं. असं लोणचं तुम्ही एकदा बनवला तर प्रत्येक वर्षी तुम्ही बनवाल. असं हे कच्च्या कैरीचं लोणचं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. त्यासाठी मी इथे 2 तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत. तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकता. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा काळी मिरी, 2 चमचे मोहरी डाळ, 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मेथी दाणे, 1 चमचा कलौंजी, 2 चमचे मीठ, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा बडीशोप. सगळ्यात पहिला गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 वाटी तेल गरम करायला ठेवायचं. दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवून गॅस चालू करायचा. त्यामध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मिरं, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा मेथी दाणे हे सर्व घालून मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि तेल गार होण्यासाठी ठेवून द्यायचं. हे सगळं भाजून घेतल्यामुळं लोणच्याला खमंग सुगंध येतो. त्यामुळं मंद गॅसवर हे सर्व 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं. 1-2 मिनिटांनी गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता कैरीचा देठ काढून कैरीचे छोटे छोटे उभे आणि आडवे काप करून घ्यायचे. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व कैरी कापून घ्यायची. अशा पद्धतीने सर्व कैरी कट करून झाल्यानंतर कैरी बारीक करण्यासाठी चॉपरमध्ये घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने ओबडधोबड बारीक करून घ्यायची. कैरी बारीक करून झाल्यानंतर बाउलमध्ये काढून घ्यायची आणि असंच बाकीची राहिलेली कैरीसुद्धा बारीक करून घ्यायची. अशाच पद्धतीने तुम्ही ही कैरी मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते. तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते. त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा. आता त्याच चॉपरमध्ये मिरची, लसूण पाकळ्या घालून जाडसर बारीक करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता असं जाडसर बारीक करून घ्यायचं. हे बारीक करून घेतलेलं मिरची लसणाचं वाटण वाटून घेतलेल्या कैरीवर घालून घ्यायचं. आता आपण भाजून घेतलेले सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घ्यायचं. अशा पद्धतीने जाडसर भरड करून घ्यायची आहे. मसाला जास्त बारीक करायचा नाही. ही अशी जाडसर मसाल्याची भरड करून घेतल्यानंतर हा मसाला आपण बारीक करून घेतलेल्या कैरीवर घालून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालायचे आहेत. मोहरी डाळ 2 चमचे, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कलौंजी, हिंग अर्धा चमचा, मीठ 2 चमचे हे सर्व घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. हळद अर्धा चमचा हे सगळं घातल्यानंतर 1 मिनिटभर हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता त्याच्यावर आपण गरम करून ठेवलेलं तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच घालायचं. गरम तेल घालायचं नाही. हे लोणचं भरपूर तेल आणि मीठ घातल्यामुळं जास्त दिवस टिकतं. तुम्ही पाहू शकता लोणचं दिसायला सुद्धा छान आणि चवीला सुद्धा अप्रतिम असं झालेलं आहे. व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा. तरी तुम्हीसुद्धा बाजारात भरपूर कैऱ्या आलेल्या आहेत. तरी अशा पद्धतीचं झटपट होणारं आणि चवीला अप्रतिम असं लोणचं बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल.